नमस्कार. मी ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश चर्मकार सेल प्रदेश अध्यक्ष. आज गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. सध्या भारत देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे आणि जगभर जे आपण परिस्थिती बघता की तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारत देशातील जी 29 राज्यामधील आपली जनता आहे, ही जनतेच्या मनामध्ये जन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व लोकांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या वतीने शेतकरी, बेरोजगार, आरोग्य यंत्रणा आणि महसुली विभागातील जी यंत्रणा आहे, या विभागामार्फत जे लोकांना जीवनावश्यक वस्तू ज्या लागणाऱ्या आहेत, येणाऱ्या काळात 1 महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर जर युद्ध थांबले नाही तर अशा परिस्थितीमध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचं नियोजन असणं गरजेचं आहे. सध्याची परिस्थिती पाहता सर्व लोक गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप, LPG गॅस, नॅचरल गॅस, तसेच अनेक ठिकाणी रोजगार माणसांचे निघून जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांना आधार देण्यासाठी, लोकांना सहाय्य करण्यासाठी सरकारनं मदत करणं गरजेचं आहे, प्रबोधन करणं गरजेचं आहे. ज्या भागातील लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी या गोष्टीची दखल घेऊन सरकारची भूमिका तात्काळ स्पष्ट करावी, असं जाहीर मी आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.